आणि एक महत्त्वाची बातमी आहे, बदलापुरातील अत्याचार झालेल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम आता हाती घेण्यात आलंय। घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही बसवण्याची शाळा प्रशासनाला आता उपरती झाली आहे। शाळेतीलच कर्मचाऱ्यांना 2 निरागस चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केले होते आणि त्यानंतर मोठा वाद देखील निर्माण झालेला होता। राजकारण रंगलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता इथं सीसीटीव्ही बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। उभा आहे आदर्श शाळेजवळ आणि आपण पाहू शकता हा त्यांचा सर्व्हर रूम आहे। आज पहाटेपासून या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। ज्यावेळेला हा गुन्हा घडलेला त्यावेळेला काही सीसीटीव्ही बंद असल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलं होतं व त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी जे पाहिलं गेलं तर सीसीटीव्ही लावले आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं बदलापूरच्या शाळेमध्ये 2 चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणानंतर उद्रेक झाला होता। शाळेच्या या हलगर्जीपणामुळे राज्य सरकारने कमिटी बरखास्त केलेली आहे आणि त्यावर प्रशासक नेमलेलं। आज प्रशासकामधील अधिक कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यानंतर हे काम जे आहे ते सुरू झालेले आपण पाहू शकता। या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते सीसीटीव्ही या ठिकाणी लावताना दिसून येतं। एकंदरीत ज्यावेळेला आपण पाहिलं गेलं तर सुरक्षा बघायला हवी होती त्यावेळेला बघितलं नाही, मात्र आत्ता पुन्हा सीसीटीव्ही लावण्याचं काम शाळा प्रशासनाकडून सुरू केलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर। आणि बदलापूर शाळेमध्ये फॉरेन्सिक टीम देखील आता दाखल झालेली आहे। बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली होती, त्यामुळे बदलापूरसह राज्यभरामध्ये मोठा उद्रेक पाहायला मिळतोय आणि या पार्श्वभूमीवर आता कसून तपास देखील केला जातोय। कालच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आणि आता शाळेमध्ये फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे।